नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मला जितकं जमेल ना तितकं किचन स्वच्छ करायचं होतं. जिथेही धूळ बसलेली होती, काही चिकट झालेली भांडी होती, तीही पुसून काढायची होती. आणि सगळ्यात पहिली सुरुवात मी फ्रीजच्या या भांड्यांपासून केलेली. फ्रीजचं भांडंही थोडंसं खराब झालेलं होतं, म्हणून मग मी त्याला घासून ठेवलेलं आहे. कामं तर भरपूर आपण करतो, पण सुरुवात कुठून करायची हेच आधी कळत नाही. मध्येच इकडून करावं का तिकडून करावं हे काम महत्त्वाचं आहे की दुसरं काम. पण आज जितकं मला जे जे महत्त्वाचं होतं ते करून टाकायचं होतं, कारण की हाच विचार करण्यात बराच वेळ जातो की हेही दुसरं महत्त्वाचं आहे. माझंही अगदी असंच झालं होतं. गॅस होताना मला दिवसातून एकदा तरी अशा पद्धतीने ना डीप क्लीन करायलाच आवडतं. जर केला नाही ना तर मला काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं वाटतं. म्हणून मी सकाळी नसेल केलं ना, सकाळी नुसतं पुसून घेतलं असेल तर मग मी रात्री तरी करते. आणि रात्री जर स्वच्छच असतो जवळपास गॅस होता बऱ्याचदा, तर सकाळी तर नक्कीच मी अशा पद्धतीने ना, म्हणजे दुपारी जेवण वगैरे आटोपल्यानंतर, भांडी वगैरे झाल्यानंतर डीप क्लीन करून घेते. किचन सिंकचा एरिया ना तो तर रोज जरी साफ केला आपण तरी पण म्हणजे 2दा-3दा जरी केला ना तरीही तो खराब होत असतो. कारण की त्यावरतीच बिचाऱ्यावरती किचन ओट्याचा हा किचन सिंक एरिया महत्त्वाचा भाग आहे. कारण तो आपली उष्टी भांडी, उष्ट असं काही भरपूर सहन करत असतो माझ्या मते. मग त्यामुळे त्याला नियमित स्वच्छ करणं हा एक आपला गरजेचाच भाग आहे. त्यातल्या त्यात नळही रोज स्वच्छ केला ना, नळही मस्तच अगदी चकचकीत दिसायला लागतो. अगदी हँडवॉश किंवा आपलं भांड्यांचं जेही लिक्विड असतं ना त्याने घासून घेतलं तरी स्वच्छ दिसतात नळ. असं ना बघा, जे म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये राहत नाही, म्हणजे माझंच सांगते मी, ज्यावेळेस ना म्हणजे माझ्या सासूबाई अंमळला असायच्या आणि मी ना म्हणजे सेपरेट कुठेतरी जिथे ट्रान्सफर असेल त्या शहरामध्ये, अशा स्त्रियांचं काय होतं, आता बघा नेहमीच तर आपण घर स्वच्छच ठेवत असतो, पण ज्यावेळेस सासूबाई येणार असतील ना तर त्यावेळेस ना अगदी 4 पटीने आपण स्वच्छता करायला लागतो. मग मी ना उन्नती लहान होती मुंबईला असताना, तर ना त्या येणार असतील ना त्या दिवशी रात्री, म्हणजे लहान बाळ असताना ना आपल्याला खूप जमत नाही, तरीही मी नेहमीच स्वच्छ ठेवायची. पण अजून अगदी बर्नीतला कप्पा ना कप्पा, म्हणजे बरण्या, भांडी असू द्या, किचनचा कप्पा ना नेहमीच म्हणजे चकचकीत ठेवण्यासाठी कधी कधी रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत, ते येण्याच्या 2 दिवस आधी ना मी जास्तीची स्वच्छता करायची. असं ज्याही म्हणजे सुना सासूबाईंच्या सेपरेट राहत असतील आणि त्यांच्याकडे सासूबाई येणार असतील तर असं होतं, हे नक्कीच आठवत असेल तुम्हाला. आणि जे कोणी असं करत असणार तर मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. जे लोक नेहमी घर स्वच्छ ठेवतात आणि म्हणजे एखाद्याच दिवशी त्यांना बरं नसेल किंवा काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्या दिवशी कदाचित स्वच्छ नसेल किंवा कुठेतरी धूळ बसली असेल वस्तूंवरती आणि त्या दिवशी ना हमखास त्यांच्याकडे पाहुणे येतात, ते गावातले असू द्या, बाहेरचे असू द्या, आणि मग त्यांना ना खूप त्रास होतो. म्हणजे ज्यांचं घर असतं त्यांना, की अरे आपलं तर रोज इतकं स्वच्छ असतं आणि आजच आपलं घर स्वच्छ नाही आहे, नेमकं म्हणजे पाहुणे आलेले आहेत. आणि जे लोक नेहमीच स्वच्छ करत नाही ना त्यांना यातला काही फरक पडत नाही. आणि ही प्रत्येकाची आवड निवड आहे. याला काही कंपल्शन नाही आहे की रोजच आपलं घर स्वच्छच असलं पाहिजे. प्रत्येकाचं एक नियोजन वेगळं वेगळं आहे आणि त्यातलं समाधानही वेगळं वेगळं आहे.
त्यानंतर जी ही एक्स्ट्राची भांडी होती ना, मी काय केलं होतं, नाशिकला जाणार म्हणून मोठ्या मोठ्या बॅग्स मी भरून ठेवलेल्या होत्या. ब्लँकेट्सच्या, ज्याही बेडशीट्स लागत नव्हत्या त्यांच्या, नंतर नॅपकिन्स, परत एक्स्ट्राची जी ही स्टँड होती. आता ह्या घरात मला स्टँडचा उपयोग नाही आहे एवढा, तर तीही भरून ठेवली होती. पण आमचं काही म्हणजे तिकडे जाणं झालंच नाही. तर मग त्यामुळे ती परत मी त्या वस्तू काढल्या आणि पिंप आणि कोटीमध्ये परत त्या ठेवून दिल्या आहे. ज्यावेळेस जाऊ ना त्यावेळेस मी परत घेऊन जाणार. सध्या तर ना माझं एक वेगळंच झालेलं आहे. मी जे ठरवते ना ते होतच नाही आहे. मी काहीतरी म्हणजे व्यवस्थित एक रुटीन लावण्याचा प्रयत्न करते, पण ते तसं होत नाही. काहीतरी ठरवते, त्या गोष्टी अंमलात येत नाही. पण या सगळ्या गोष्टी पण परत मी एक रुटीनवर आणणार आहे आणि जे जे ठरवलेलं आहे तेही करण्याचा प्रयत्न करणार आहे. कधीतरी थोडा आपला घाई गडबड होते, काहीतरी चुकीचं होतं, मग त्यामध्ये ना आपलं रुटीनही बिघडून जातं. पण तरीही त्यात आपण चांगलं करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो. सध्या ना आपण न्यूज चॅनलवरती बघतच आहोत किंवा पेपरमध्येही वाचतोय की एका म्हणजे 2 वर्ष लग्नाला झाले होते, 2 अडीच किंवा 3 असतील जास्तीत जास्त. पण त्या मुलीवरती किती सासरच्यांनी अत्याचार केला, म्हणजे त्रासच दिला तिला, किती छळ केला तिचा, आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली की तिला मारलं गेलं आपल्यालाही नाही माहिती आणि आपण त्यावरती म्हणजे जास्त बोलू शकत नाही. पण ना मला यात एक वाईट वाटलं की आपल्या समाजामध्ये कसं आहे ना, की लग्न झाल्यानंतर ना मुलीला ना म्हणजे सासरीच राहण्यासाठी मग तिला बघा चांगलं असेल, खूप तर कधी छोटे मोठे प्रॉब्लेम होत असतील तर प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की आपल्या मुलीचा संसार नीटनेटका व्हावा. छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात, कारण की प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या गोष्टी घडत असतात. तर मग त्यामुळे ना आईवडील खूप मध्ये पडत नाही, आणि जे पडतात तर त्यांच्यामुळे पण मग खूप मुलींचे म्हणजे जे जास्तीचं लक्ष घालतात तर त्यांच्यामुळेही मुलींचे म्हणजे घटस्फोट होतात. हे आपण आपल्या आजूबाजूला ह्या समाजामध्ये बघत असतो. पण काही मुलींचा इतका छळ होतो सासरी, म्हणजे त्यांना प्रचंड त्रास दिला जातो, मारहाण केली जाते, आणि तरीही आईवडील बरेच आईवडील, म्हणजे मी त्यांचं नाही बोलणार पण जनरली आहे की सगळ्या गोष्टी ऐकून घेत असतात, पण नाही, सगळं चांगलं होऊन जाईल असा विचार करून परत परत तिला सासरी पाठवत असतात. कारण की कुठलीही मुलगी ना खूप म्हणजे कठीण परिस्थिती असेल त्याशिवाय ती सासर सोडत नाही. म्हणजे खूप कमी स्त्रिया असतात की ज्या ॲडजस्टमेंट करायला तयार होत नाही, आणि मग त्यामुळे ना ते छोट्या छोट्या गोष्टींवरती आपलं घर सासर वगैरे सोडून देत असतात. मुलगी सासरहून माहेरी आली, लोक काय म्हणतील, समाजात आपली इज्जत जाईल, या विचारानेच बहुतेक आईवडील मुलींना माहेरी पण म्हणजे त्यांना कितीही त्रास असला तरी राहू देत नाही. म्हणतात तू तुझ्या घरी जा. बघा, छोट्या मोठ्या गोष्टी असतील, अगदी म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये भांडणं वगैरे होतात, मग आईवडील समजून परत तिला सासरी पाठवत असतात. या गोष्टी ठीक आहेत, पण जर इतका छळ होत असेल तर खरंच तिला पाठवावं का परत? किंवा अनेक ऑप्शन्स आहेत. जितके पैसे तुम्ही तिच्या सासरच्यांना दिले त्याच्यात तुम्ही तिला नवीन उभारू शकतात, म्हणजे तिला काही बिझनेस टाकून देऊ शकतात. आणि या समाजाचा विचार करण्यामध्ये म्हणजे बिचाऱ्या मुलीचा जीव चालला गेला. आणि काही ना मुलींचंही चुकतं आहे की म्हणजे लव्ह मॅरेज करताना आपण लव्ह मॅरेजच्या विरोधात नाही आहोत, पण जोडीदार हा योग्य आहे का हे निवडणं पण खूप गरजेचं आहे. ते ज्यावेळेस म्हणजे ते प्रेमात असतील त्यावेळेसच कळलं असेल हा व्यक्ती किती लोभी आहे, किंवा नेचरवरून लगेच लक्षात येतं. तर त्यावेळेस ना इतकं आंधळं होऊनही मुलींनी प्रेम करावं नाही की म्हणजे आपण त्याला बळी पडू. ही पण एक शोकांतिका आहे की मुलींना स्वतः कॅपेबल असतात चांगले निर्णय घेण्यासाठी, पण त्या
प्रेमामध्ये एवढ्या आंधळ्या होतात की समोरचा योग्य आहे की अयोग्य यातला फरक विसरून जातात आणि मग नंतर आयुष्यभर फक्त पश्चाताप करावा लागतो. म्हणून ना थोडा तरी प्रॅक्टिकली विचार करावा असं मला नक्कीच वाटतं. यावरती पण ना धूळ जमलेली आहे, तर हे पण मला स्वच्छ करून घ्यायचंय. बरं आता काही घासणार नाहीये, फक्त ना वरून पुसून घेणार आहे आणि यावरती कडप्पे पुसून मी यावरती पेपर टाकणार आहे. आपण म्हणजे ज्यावेळेस एज्युकेशन घेत होतो किंवा आपल्या आधीची पिढी, पण त्या कंपेअरने आताची पिढी म्हणजे मला असं वाटतं किती पुढे गेलेली आहे. त्यांना फ्रीडम भरपूर आहे. त्यांच्याकडे अनेक म्हणजे योग्य अयोग्य ओळखता येईल इतके पर्यायही उपलब्ध आहेत. पण तरीही मुलं मुली ऐकत नाही, ही पण एक खूप मोठी शोकांतिका आहे. आताची मुलं ना म्हणजे खरं तर ना आपण जेवढा आपल्या आईवडिलांचा रिस्पेक्ट करायचो ना तितका ते करत नाही. ते माझेही मुलं असू द्या, मी असं म्हणणार नाही की माझी खूप. आपल्यामध्ये बघा एक म्हणजे आपण जितकं आईवडिलांना किती म्हणजे घाबरायचो, पण एक मैत्री पण असायची, पण आपण त्यांना ना पटकन उलट उत्तरं देत नव्हतो. म्हणजे अजूनही आपण इतकं असं वागत नाही मोठे झालो तरी. पण आताची मुलं ना खूप फटकळ आहेत. म्हणजे आपण कितीही चांगले म्हणजे त्यांना वळण लावण्याचा प्रयत्न करा, पण बाहेरचं वातावरण, सोशल मीडिया म्हणजे मोबाईल यामुळे ना खूप बदललेली आहेत मुलं. आधी कसं होतं की म्हणजे जरी श्रीमंत जरी आईवडील असतील ना तरीही मुलांच्या आयुष्यात म्हणजे संघर्ष असायचाच. तितक्या फॅसिलिटीज नव्हत्या. पण आता एक सामान्य आईवडील पण आपल्या मुलांना ना चांगल्यातलंच चांगलं जीवन म्हणजे देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ना मुलांना खूप असं कष्ट वगैरे करण्याची सवय राहिलेली नाही. त्या घटनेतून मला एकच निष्पन्न झालेलं वाटतं की जर परिस्थिती खरंच गंभीर असेल ना, खरंच मुलीला खूप त्रास होत असेल, तर आईवडिलांनी खरंच तिच्याकडे लक्ष द्यायला हवं. म्हणजे या समाजाचा विचार न करता तिला माहेरी घेऊन यायला हवं. तिच्याबद्दल परत नवीन काहीतरी सेटलमेंट करण्याचा विचार करायला हवा, की समाजाचा विचार करण्यात तिचा नाहक जीव चालला जाईल. याकडे ना खरंच आईवडिलांनी पण ना म्हणजे लक्ष देण्याची गरज आहे. मग हे खरंच असं वाटायला लागतं, आपण आजूबाजूला बघतो की लग्नानंतर ना मुली खरंच आईवडिलांना खूप जड होतात. कारण की दिवस पण माहेरी आलेली मुलगी लगेच आजूबाजूचे विचारतात, कधी जाणार आहे, कधीच जाणार आहे. आणि जास्त दिवस राहिली तर आपणच तो समाज आहोत, आपणही तसाच विचार करतो, हिचा काही प्रॉब्लेम झाला असेल का म्हणून ही माहेरी आहे का. खरं तर आपणही आपला दृष्टिकोन बदलण्याची आता गरज आलेली आहे. सगळ्यात आधी ना या उन्नतीलाच यूट्यूब चॅनल ओपन करायचं होतं, पण ना म्हणजे मी म्हटलं की तिने यूट्यूब चॅनल तेव्हा सुरू केलं असतं तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल, म्हणून मग ना त्यावेळेस मी तिला ते करू दिलं नव्हतं. मग तिला ना बोलायला इतकं आवडतं मध्ये मध्ये, आणि ती मदतही करत असते. तनिष्काला वेळ नसतो कारण की क्लासच बराच वेळ असतो तिचा. शाळाही असते, आता सुट्या आहेत तरी पण क्लास आता 2 वाजेपर्यंत झालेला आहे. मग त्यामुळे आल्यानंतर भरपूर थकलेली असते ती, आणि तिला महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओत यायला आवडत नाही, म्हणून मी कधी आग्रह करत नाही. याआधी मी तुम्हाला किराणा दाखवलेला, तो पण माझा 4,700 रुपयाचा काहीतरी 34 रुपयाचा झालेला. तर यावेळेस मी डाळ आणणार नव्हती, पण पाहुणे येणार होते म्हणून ना मग मी तुरीची डाळही आणली. नाहीतर हा महिना गेला असता एवढी डाळ माझ्याकडे शिल्लक होती. माझ्याकडची तिळीची चटणीही संपलेली होती, त्यामुळे ना मला ती बनवून घ्यायची होती. आणि बाहेर भरपूर असे ढगांचा ना गडगडाट सुरू होता. विजा पण चमकायला लागलेल्या होत्या. कधी लाईट जाईल ना सांगता येत नाही. मग त्यापूर्वीच मला हे सगळं बनवून घ्यायचं होतं. ना हा व्हिडिओ शूट करत होती तेव्हा मी इतकी कामं केलेली, मी बाकीची शूटिंगही नाही केलेली, कारण की बराच वेळ जातो आणि पाहुणे येणार म्हणून मग मला ती घाई पण होती. पण ती कामं काही संपेना, मी इतका वेळ करत होती, सगळंच करत होती. पण काय झालेलं, आधी गावाला गेलेलो, नंतर थोडंसं ना ते जारचं वगैरे पाणी पिण्यात आलं आणि त्यामुळे घशाला ना थोडंसं असं इन्फेक्शनसारखं झालेलं. मग त्यामुळे थकवा पण खूप, आणि मग तो आधीचा एक दिवस थोडं कमी कामं केल्यामुळे आज भरपूर लोड आलेला.
पण करूनच टाकायची होती, म्हणून मग ठरवलं तर एकदा होऊनच जातं. जी खूप काही डीप न करता मी जे महत्त्वाचं होतं, म्हणजे खूप काही डीप करण्याच्या नादामध्ये जी ही महत्त्वाची कामं आहेत ती राहून गेली असती, म्हणून मग जितकं शक्य होईल तितकं करून घेण्याचा प्रयत्न केला. मागच्या व्हिडिओमध्ये ना नीता मंडलिक ताईंची कमेंट होती की मी गहू म्हणजे गोणीत दळून आणते की पिठाच्या आपल्या डब्यात. तर मी ना जास्तीत जास्त डब्यातच दळून आणण्याचा प्रयत्न करते. ज्यावेळेस ना 20-25 किलो असेल त्यावेळेस म्हणजे फक्त गोणीत दळलेले आहेत. पण शक्यतो मी एवढं दळत नाही. ज्यावेळेस खूप जास्त पीठ लागणार असेल, पाहुणे किंवा ट्रान्सफर झाली ना तर एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचं असतं, त्यावेळेस आम्ही म्हणजे उपयोग करते गोणीचा. पण असं डब्यात ना 7 ते 10 किलोच मी दळण घेत असते आणि ते डब्यात आणते, कारण की गोणी ही प्लास्टिकचीच असते शेवटी, म्हणून तिचा वापर आपण टाळायलाच हवा. उन्नतीला ना सायकल घ्यायची आहे, तर तिला आतापर्यंत जेही कोणी म्हणजे पैसे दिलेले आहेत पाहुणे आल्यानंतर किंवा ना ती आमच्याकडूनही घेत असते कधीतरी साचवण्याचं. तिला खूप पैसे साचवण्याचं वेड आहे. हा तिचा गल्ला आहे, लॉक लावते, त्याला रोज लावते आणि दिवसात 5दा तरी मोजते. रोज पैसे मोजून हाच विचार करत असते की याच्यात सायकल येईल का. रात्रीचे ना हे 11 वाजलेले आहेत आणि पावसाला ना दमदार सुरुवात झालेली होती. मे महिना तर वाटतच नव्हता. मग सगळी झाडं आणून मी ना इथे गेटकडे ठेवलेली की जेणेकरून सगळ्यांना पावसाचं पाणी मिळेल आणि अगदी ते छान सकाळी टवटवीत प्रफुल्लित होतील. आणि अगदी तसंच झालं. चला परत आपण भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.